सर त्यात जे जे करायचं ते आम्ही करू। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी हाती येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी बारामतीत पोहोचलेले आहेत। तर सुनील तटकरे बारामतीच्या सहयोग सोसायटीत दाखल झालेत। अपडेट जाणून घेऊयात। जयदीप भगत आपल्यासोबत आहे। जयदीप, या भेटी संदर्भात काय अपडेट मिळत आहेत? कशा संदर्भात ही भेट आहे? सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यासाठी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, मंत्री आणि महायुतीतले मंत्री या ठिकाणी येणार आहेत। मात्र त्याआधी गेल्या काही दिवसापासून सातत्यानं प्रयत्न चालू होते राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा दोन्ही राष्ट्रवादीचे की या ठिकाणी जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी। आज दुपारी सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी देखील बोलल्या की या निवडणुकी संदर्भात की बिनविरोध व्हावी। मात्र काँग्रेसने उमेदवार दिला आणि त्यानंतर जे आहे त्या हालचालींना वेग आलेला आहे। सुनील तटकरे जे आहेत अवघ्या काही वेळापूर्वी या ठिकाणी सहयोग सोसायटी त्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी दाखल झाले। आता काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर कशा पद्धतीची रणनीती आखायची या संदर्भात जी आहे ती चर्चा होऊ शकते आणि त्यानंतर उद्या कशा पद्धतीनं जे आहे ते एकंदरीत उमेदवारी अर्ज भरताना कोण कोण उपस्थितांना कशा पद्धतीने रणनीती आहे या संदर्भात देखील आगामी निवडणूक कशा पद्धतीने लढवायची या अनुषंगाने जी आहे ती चर्चा होऊ शकते। अवघ्या काही वेळापूर्वी सुनील तटकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जयदीप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। बंधू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झाला। अशोक खरात यासह समता पतसंस्थेच्या राहता शाखेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला। 2021 साली समता पतसंस्थेच्या राहता शाखेत 100 खाती उघडली असून या खात्यातून आतापर्यंत 60 कोटीपेक्षा अधिक रकमेची देवाणघेवाण झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। शिर्डी पोलिसांकडून 19 खातेदारांची चौकशी सुरू असून हा घोटाळा समोर आला आहे। एसआयटीकडून भोंदू अशोक खरातची आतापर्यंत 15 वेळा चौकशी करण्यात आली। दरम्यान भोंदूगिरीसोबत अशोक खरात काळा पैसा पांढरा करण्यासाठी हवाला रॅकेट चालवत असल्याचं तपासातून उघड झालं। हवाला रॅकेटसाठी खरातनं केलेल्या पैशांची उधळपट्टीही समोर आली। खरात मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून त्याचं हे रॅकेट चालवत होता। या अवैध धंद्यासाठी खरातनं दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेली पंचतारांकित रूम वर्षभरासाठी बुक केली होती। तिथूनच तो कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण करत होता। एसआयटीनं केलेल्या तपासात त्याच्या 2 मोबाईलमधून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली। त्यामुळे या प्रकरणात आता दुबईतील एका सराफा व्यावसायिकाशी त्याचं कनेक्शन जोडलं गेलेलं आहे। नाशिकमधील विकृत भोंदू बाबा अशोक खरात यानं लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक महिलांची मनस्थिती सध्या प्रचंड बिघडल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अशोक खरातच्या केबिनमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। या सगळ्यामुळे पीडित महिलांना जबर मानसिक धक्का बसल्याची माहिती मिळाली आहे। अशोक खरात प्रकरणातील 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतली। या महिला सध्या प्रचंड नैराश्यात असून त्यांना एकटं पडल्याची भावना सतावते। या प्रकरणात नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतंही दडपण त्यांनी घेऊ नये, तसंच त्या पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही देखील देण्यात आलेली आहे। विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण जलद गतीनं न्यायालयात चालवून अशोक खरातला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी केली। सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या माध्यमातून चौकशी होते। ज्यांचा कळत अथवा नकळत संबंध आला असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तटकरेंनी केली। तर खरातच्या शिक्षेची मागणी करणाऱ्या सुनील तटकरेंना अंजली दमान यांनी पलटवार करत उत्तर दिलंय। खरात असो कोणी असो जी विकृत मनोवृत्ती आहे ती ठेचून नव्हे तर जलद गती न्यायालयामध्ये टाकून जे काय फाशी शिक्षा द्यायची असेल ती दिली जावी। आजचा विषय या ठिकाणी श्रद्धेचा आहे, भावनेचा आहे, गेल्या 48 वर्षाच्या परंपरेचा आहे। जरूर त्या विषयावरती यापूर्वी बोललो, सविस्तरपणाने बोललं जाईल। सरकारने एसआयटीच्या मार्फत खोलवर तपास करावा आणि ज्यांचा कळत नकळत संबंध आला असेल त्या सर्वांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे। सुनील तटकरेंनी काही विधानं केली, म्हणाले खरं त्यांना फाशी दिली पाहिजे। मला तर वाटतं हा फक्त एक डायलॉग होता। त्यांचं खरं विधान म्हणजे कळत नकळत ज्यांनी खरं त्यांना मदत केली त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। म्हणजे याच्यात सगळीच मोठी नावं येतात। रुपाली चाकणकर येतात, सुनील तटकरे येतात, एकनाथ शिंदे येतात, चंद्रकांत पाटील येतात, मिलिंद नार्वेकर येतात। या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। मुख्यतः या नावांमध्ये रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे मात्र नक्कीच आहेत।
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक अहोरात्र प्रयत्न करतायत. अशात आता भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे. हर्षवर्धनची याआधी एसआयटीनं 2 वेळा कसून चौकशी केली, मात्र या चौकशी दरम्यान हर्षवर्धननं बहुतांश प्रश्नांची उत्तरं द्यायला टाळाटाळ केली होती. दरम्यान आता खरातचा मुलगा याचा फोन हा नॉट रिचेबल लागतोय. त्यामुळे चौकशी टाळण्यासाठी हर्षवर्धन खरात गायब झाला का असा देखील सवाल उपस्थित होऊ लागलाय. हर्षवर्धन शहरात आहे की शहराबाहेर याबाबत देखील तपास सुरू आहे. मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच खरातचा मुलगा गायब झाला की अन्य कुठलं कारण आहे अशी शंका आता उपस्थित व्हायला वाव आहे. अशोक खरात प्रकरणानंतर अनेक भोंदूंचे कारनामे समोर येत आहेत. अशातच नवी मुंबईमधील कळंबोली इथल्या अब्दुल रशीद उर्फ बाबा जान या भोंदूबाबानं महिलांवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी त्याच्यावर 2 गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी नराधमाला अटक केली. खालापूरमधल्या एका विवाहित महिलेवर त्यानं अत्याचार केले, तसंच सांताक्रूजमधल्या आई आणि मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. बाबाजाननं मध्यरात्री काळी जादू करण्याच्या बहाण्यानं महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांच्यावर अत्याचार केला. या प्रकरणात अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे. सांताक्रूज मुंबई येथे राहणारी असलेली तिचं लग्न झालेलं होतं, परंतु तिचं नवऱ्याशी काही पटत नव्हतं. तर असं असताना एक अब्दुल रशीद उर्फ बाबाजान नावाचा एक भोंदू बाबा त्याच्यामध्ये त्याच्या संपर्कात ती आली. धार्मिक कार्य करायचं असं सांगून त्याच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती घटना घडल्यानंतर तरुणींनी काही दिवसांनंतर खालापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आरोपीला अटक करण्यात आलं. आरोपीचा PCR घेण्यात आला आणि सदर गुन्ह्याचा अतिशय योग्य प्रकारे तपास करण्यात आला. वळूया पुढच्या